लालबागच्या राजाच्या तंबूमध्ये अंबानी आहेत, तर आता अदानींनीही चिंचपोकळीच्या चिंतामणीची वाट धरली. त्यामुळे मराठी सण आणि उत्सवांचं गुजराती ब्रँडिंग कसं सुरू आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट. मराठी सण, गुजराती ब्रँडिंग. गणेशोत्सवात अदानी अंबानी वॉर. अंबानींचा लालबागचा राजा, अदानींचा चिंतामणी. मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा. परळ लालबागच्या गल्ल्यांमध्ये गिरणी कामगारांनी उभी केलेली गणेश मंडळं हे कायम देशभरातील गणेश भक्तांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली आहेत. पण ज्या गिरणी कामगारांनी, मराठी माणसांनी या गणेशोत्सवांना वलय मिळून दिलं, त्याच मराठी माणसांच्या हातून आधी गिरण्या सुटल्या, मग लालबाग परळच्या चाळीतली घरं सुटली आणि आता त्यांची आठवण असलेली गणेशोत्सव मंडळही उद्योगपतींच्या वळसळणीला जाऊन बसतायत. होय, कारण लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या सल्लागारपदी अनंत शेठ अंबानी बसल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी उद्योजक गौतम अदानी आता चिंतामणीचे प्रायोजक झालेत. त्यामुळे मराठी सणांवर गुजराती ब्रँडिंग सुरू झालंय. यावर मनसेनं तीव्र आक्षेप घेतलाय. हा महाराष्ट्रातला मराठी माणसाचा मातीतला सण आहे, तो या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का? आणि गणपतीत का आता गरबा चालू करायचा का आम्ही? आमचे महाराष्ट्राचे मराठी माणसाचे सण तुम्ही या गुजराती लोकांच्या हातात देणार आहात का? गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहात का? याचा सर्वात मोठा जर दोषी कोण असेल तर इतिहास माफ करणार नाही लालबागच्या राजाचे जे अध्यक्ष सुधीर साळवी यांना. लालबागच्या राजाच्या दर्शनाला देशभरातून सर्वसामान्यांपासून अनेक व्हीव्हीआयपी येतात. अमित शहांपासून अमिताभ बच्चन पर्यंत सगळेच. घरगुती पूजा अर्चा असो की मंदिरांमध्ये देवदर्शन, श्रद्धावानांप्रमाणेच अंबानी कुटुंबीय देवभुळ असल्याचं अनेकदा दिसलंय. याच लालबागच्या राजाला अंबानींनी 20 किलो सोन्याचा मुकुटही अर्पण केला होता. त्यामुळे मंडळाशी अंबानी कुटुंबाचं नातं सर्वश्रुत आहे. लालबागच्या राजाच्या कार्यकारिणीत अनंत अंबानींच्या समावेशानंतर आता चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबत अदानी समूहानं औपचारिक पार्टनरशिप केली आहे. पण 100 वर्षांची परंपरा असलेल्या कामगारांच्या उत्सवात थेट अदानींचा सहभाग झाल्यामुळं आता गणेशोत्सवातही उद्योगपतींचं कॉर्पोरेट वॉर सुरू झाल्याचं दिसतंय. सुरुवातीच्या काळात ना कुठली रोषणाई होती, ना मोठमोठे प्रायोजक. परिसरातील कामगार आणि स्थानिकांच्या छोट्या छोट्या देणग्यांमधून बाप्पाचा उत्सव आकाराला आला. स्वातंत्र्याची मशाल पेटवणारा हा गणेशोत्सव काळाच्या ओघात बदलला. मात्र आता या उत्सवावर उद्योगपतींचं वर्चस्व वाढत गेलं तर मराठी सण आणि उत्सवामध्येही भविष्यात गुजराती ब्रँडिंगसह अदानी आणि अंबानी वॉर दिसणार यात शंका नाही. साक्षी यादवसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई.